जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर जो प्रश्न उभा राहिलेला आहे तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ऐन पावसाळ्यात शारीरिक चाचणी 19 जूनपासून पोलिसांच्या विविध पदांसाठी होणार भरती प्रक्रिया। संपूर्ण महाराष्ट्रात 17,471 पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। त्याबाबतची मैदानी चाचणी 19 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत आहे। सुरुवातीला पोलीस शिपाई पदासाठी 50 गुणांची मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू झाली आहे। यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी 100 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। ही संपूर्ण मैदानी चाचणीची प्रक्रिया ऐन पावसाळ्यात घेतल्यामुळे उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे। पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, पोलीस बँड्समन, राज्य राखीव पोलीस बल व कारागृह पोलीस या 5 वेगवेगळ्या विभागामधील भरतीचा समावेश आहे। भरती प्रक्रियेबाबत बोलताना सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर म्हणाले, भरती प्रक्रिया पावसाळ्यात घेतल्यामुळे उमेदवारांना मैदानी चाचणी देताना शारीरिक इजा होऊ शकते। तसेच काही उमेदवारांची मैदानी चाचणी ही कोरड्या मैदानावर तर काहींची चिखलात झाल्यास काही उमेदवारांवर अन्याय होऊ शकतो। नियम प्रक्रियेनुसार महाराष्ट्रातील उमेदवार कोणत्याही जिल्ह्यात पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकतात। त्यामुळे खूप दूरवरच्या जिल्ह्यात फॉर्म भरल्यामुळे उमेदवारांना प्रत्यक्ष मैदानी चाचणीच्या 8 ते 10 दिवस अगोदर प्रवेशपत्र मिळणे ही तितकेच गरजेचे आहे। विहित वेळेत विद्यार्थ्यांना पोहोचणे अशक्य। एकाच दिवशी उमेदवारांची पोलीस शिपाई पदाची मैदानी चाचणी व चालक किंवा SRPF मैदानी चाचणी असल्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे। त्यामुळे प्रशासनाने पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, राज्य राखीव पोलीस बल यापैकी एकाच प्रकारातील ग्राउंड पहिल्यांदा पूर्ण करून नंतर अन्य प्रकारातील ग्राउंड घ्यावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। काही विद्यार्थ्यांची पोलीस शिपाई पदाची मैदानी चाचणी मुंबई किंवा पुण्यामध्ये आहे आणि दुसऱ्या दिवशी SRPF किंवा चालकची मैदानी चाचणी ही भंडारा गोंदिया जिल्ह्यात आली आहे। त्यामुळे एवढे अंतर पूर्ण करून विहित वेळेत विद्यार्थ्यांना पोहोचणे अशक्य होणार आहे। त्याबाबत प्रशासनाने योग्य ती दखल घेण्याची मागणी होत आहे। तर बघा, अशाच प्रकारे रोहितदादा पवारांनी सुद्धा मागणी केलेली आहे। आमदार रोहित पवार यांची राज्य सरकारला विनंती, पोलीस आणि SRPF भरतीला मैदानी परीक्षेच्या तारखा एकाच दिवशी, पोलीस भरती व SRPF भरतीच्या तारखा बदलण्यात। यानंतर बघा, विजय देशमुख आमदार सोलापूर शहर उत्तर यांनी सुद्धा पत्र लिहिलेले आहे माननीय श्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना आणि त्यांची सुद्धा अशीच मागणी आहे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुद्धा आणि आपल्या चॅनलतर्फे सुद्धा एक विनंती करण्यात येत आहे की विद्यार्थ्यांसोबत कोणताच अन्याय झाला नाही पाहिजे, म्हणून त्यांनी टप्प्याटप्प्याने भरती पूर्ण करायला पाहिजे। सुरुवातीला शिपाई, पोलीस शिपाई, त्यानंतर त्यांची पूर्ण लेखी वगैरे कंप्लीट झाल्यानंतर पोलीस शिपाई चालकची भरती सुरू करावी आणि त्यानंतर SRPFची भरती सुरू करावी। या सर्वांची टप्प्याटप्प्याने लेखी प्लस ग्राउंड पूर्ण करावं, कारण की त्यामध्ये जर विद्यार्थी लागला तर तसं कॉम्पिटिशनसुद्धा कमी होईल आणि काही विद्यार्थ्यांना ज्यांचं ग्राउंड कमी आहे त्यांना चान्ससुद्धा मिळू शकतो। जर एक विद्यार्थी शिपाई या पदासाठी लागला तर तो विद्यार्थी चालक या पदासाठी येईलच नाही आणि तेवढंसुद्धा कॉम्पिटिशनसुद्धा कमी होईल आणि होणारा त्राससुद्धा डिपार्टमेंटलासुद्धा आणि विद्यार्थ्यालासुद्धा कमी होईल। तर अशा प्रकारे भरती जर घेतली तर खूप फायदा होईल, कारण की यावर्षी जे फॉर्म आलेले आहे हे 2 ते 5 दिवसाच्या अंदर कंप्लीट होत आहे आणि महिलांचे एका दिवसात, म्हणजे असे टोटल 6 दिवसात किंवा एका आठवड्यामध्ये तुमचं ग्राउंड कंप्लीट होत आहे। तर इतकी घाई करण्याची काही गरज नव्हती, तरी पण विद्यार्थ्यांच्या एकाच दिवशी किंवा एका दिवसाआड म्हणजे लागोपाठ 3 ग्राउंड आलेले आहे किंवा काही विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी, काही विद्यार्थ्यांचे 1-2 दिवस कंटिन्यू ग्राउंड आलेले आहे। तर असं विद्यार्थ्यांनी एकच फॉर्म भरला आहे, त्यामुळे विद्यार्थी हे टेन्शनमध्ये आलेले आहे आणि काही विद्यार्थ्यांना 19, 20, 21 अशा प्रकारे ग्राउंड मिळालेले आहे।
तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. काही अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल किंवा टेलिग्रामवर कळवण्यात येईल. तर टेलिग्राम सर्वांनी जॉईन करून घ्या. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.